आमच्या शाळेतील लेकी आता इयत्ता 8वीतून 9वीत गेल्या। तसे प्रत्येकाच्या घरी मी जाऊन आलेले। त्यांच्या घरी गेल्यावर जीवन जगणे इतकेही अवघड असू शकते का यावर विश्वास बसत नाही। त्यांची ती परिस्थिती बघून मन अगदी अस्वस्थ होते। शाळेच्या शेवटच्या दिवशी आम्ही सगळे खूप वेळ बोलत बसलेलो। सगळ्या आपले घरचे अनुभव शेअर करत होत्या। काहींकडे खूप बोलण्यासारखे तर काही एकदम अबोल, जणू या शाळेतून गेल्यावर पुढच्या प्रवासाची भीती त्यांना। आई वडील नसलेली स्नेहल मावशीच्या गावाला शिकायला जाणार आहे, इच्छा नसतानाही आजवर मामाकडे शिकत होती। तिचा प्रश्न, टीचर 9वीचे पुस्तके वह्या द्याल का हो मला? मावशीकडे कशी मागू? ती मला सांभाळणार की माझं शिक्षण करणार? मुलगी म्हणून नेहमी आईचे बोलणे खाणारी अश्विनी म्हणाली, टीचर आई म्हणते बस आता शिक्षण, पुस्तक वह्या घ्यायला पैसे कुठून आणू? मी एकटी कमावणारी आणि खाणारी तोंडे चार, चल माझ्याबरोबर धुणे भांड्याच्या कामाला उद्यापासून। टीचर मला 9वीची पुस्तके आणि वह्या द्याल का प्लीज? आणि आईला पण समजवा एकदा, मी कामही करेन आणि शिक्षणही। एका अश्विनीला तर मी दिले पुस्तके, पण नजीकच्या झोपडपट्टीत कामगार वस्तीत राहणाऱ्या, मेहनत करून जिद्दीने शिक्षण घेणाऱ्या अशा अजून अश्विनी आहेत ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे। माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती असेल, कृपया आपल्या मुलांची, नातेवाईक मुलांची पुस्तके ते पुढील वर्गात गेल्याने आता पडून आहेत अशी 9वी, 10वी, 11वी, 12वी स्टेट बोर्डाची सुस्थितीतील पुस्तके रद्दीत देण्याऐवजी आमच्या या लेकींना द्या। रद्दीत क्षुल्लक मोलाला जाणारी ही पुस्तके आमच्या मुलींसाठी बहुमोल ठरतील आणि ज्यांना शक्य असतील त्यांनी आपल्या घरातील एखादा आनंददायी क्षण, उदाहरणार्थ वाढदिवस असो की एखादा सण, तो साजरा करताना या मुलींना नवीन पुस्तके भेट देऊन ते क्षण अजून आनंददायी, अविस्मरणीय करा। करून बघा मदत, खूप छान वाटते। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।